नमस्कार. गझल तरंग. एक सायंकाळ गझल व शायरीसाठी. मराठी गझल तर गझल सागर आहे हो. त्यात शोध घेण्यासाठी एक नाजूकसा खडा टाकल्यास शायरीचे तरंग उठतीलच आणि तेच तरंग अनुभव देतील आणि तीच गझल. तुम्ही जेव्हा प्रेमात पडता तेव्हा ती हृदयाचा ठोका असते. जेव्हा प्रेमभंग होतो तेव्हा तिच्या आवाजाने हृदयाला दिलासा मिळतो. आणि जेव्हा कुठे जात असाल तेव्हा तुमच्या एकटेपणाला जी साथ देते ना ती गझल. माझी ओळख करून देताना भाऊसाहेब पाटणकर यांचे शब्द आठवतात. वृद्ध मी झालो जरी ना, निवृत्त न झालो फारसा, सोडल्या मी दोन गोष्टी, कंगवाने आरसा. मित्र मी ना सोडले, ठेवणी फक्त भरवसा, गोडवा वाढे बासुंदीचा, असे चारोळींचा कवडसा. चारोळीमुळे गोडवा वाढत नाही हो, पण बासुंदीची नजाकत तर वाढते. आता डायबिटीसमुळं बासुंदी वर्ज्य, म्हणून आम्ही चारोळी शोधतो ती साहित्यात. चारोळी शोधता शोधता शायरी सापडली. शायरी सापडण्यास प्रेरणा दिली ती पुलंनी. पुलंचं वाक्य पहा. माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील, पण माणूस गेलेली केस असता कामा नये. गझलीतील केस समजून घेऊया ना, जाऊ द्या. एकदा काव्य आणि शायरीचा मधला फरक तर पहा. भावगीत गायक वाटव्यांचं प्रसिद्ध गाणं तुम्हाला आठवत असेल. कसा ग बाई केला, कुणी ग बाई केला, राधे तुझा सैल आंबाडा. हीच गोष्ट शायरीतून भाऊसाहेब कसं लिहितात पहा. सांग वा सांगू नको सारे आम्हा समजते, केस सैल होण्यासाठी काही और व्हावे लागते. दोन ओळींचा असतो ना त्याला शेर म्हणतात. एक वृद्ध तोर एक दोन ओळींचा शेर तुम्हाला ऐकवतो. मी पान वाळलेले पाण्यात वाहणारे, मी पान वाळलेले पाण्यात वाहणारे, उडताही येत नाही आणि बुडताही येत नाही. आणि तीन ओळीची असते ना ती त्रिवेणी, जी गुलजारनी फेमस केली. मराठीतली त्रिवेणी ऐकवतो तुम्हाला. तसा तो नेहमीच चुकत नाही, चुकला तर चुका सुधारत असतो. तसा तो नेहमीच चुकत नाही, चुकला तर चुका सुधारत असतो. तिसरी ओळ, आयुष्य पण पेन्सिलने लिहिता आलं असतं तर किती छान झालं असतं. अशा शब्दांच्या नजाकतीचा खजिना तुमच्यासमोर ठेवायचा आहे. अर्थात तो खजिना म्हणजेच गझल. यशवंत देवांनी गझलची छान व्याख्या केलेली आहे. वाचताना सहज कळते ती गझल, मोकळा संवाद करते ती गझल, दोन ओळींच्याच जगण्यातून जी अनुभवाला अमर करते ती गझल. मराठी गझल 1920च्या दशकात माधव जुलियन यांनी आणली, ती फारसीपासून प्रेरणा घेऊन. तर सुरेश भटांनी 1960च्या दशकात सुरुवातीला लिहिली ती उर्दूपासून ज्ञान घेऊन. माधव जुलियन यांच्या गझलेतील शेर पहा. प्याला भरला तुझ्याचसाठी, भाळी रसिका कशासाठी, भारी भाषे सुरई जरी इराणी, आहे पणही इरा मराठी. एकंदरीत गझल द्राक्ष प्रांतातून रुद्राक्ष प्रांतात आली एवढं मात्र निश्चित. अरबी फारसी उर्दू करत करत गझल मराठीत आली. दोन खंडांच्या प्रत्येक चरणास शेर म्हणतात. गझलेत कमीत कमी 5 शेर. गझलेतील मतला रदीफ काफिया यात गुंतून न जाता आपण फक्त त्याचा आनंद घ्यायचा आहे. रवी वाडकर गझलेची ओळख करून देताना किती छान सांगतात पहा. गझल म्हणजे हिरवं कंच पान असते, गझल म्हणजे हिरवं कंच पान असते, गझल म्हणजे खाळोखी खाण असते, गझल म्हणजे मोरपिशी रान असते, गझल म्हणजे काळजाला भेटणारी भीमरावांची तान असते. गझल असतो सुगंध, दरवळत जावा हळुवार मंद मंद. गझल म्हणजे भावभावनांचा झोका असतो, तुमच्याच काळजाचा चुकलेला ठोका असतो. गझल म्हणजे तिला व्यक्त करण्याचा मोका असतो, गझल म्हणजे तिला व्यक्त करण्याचा मोका असतो. तिने नकार दिला तर आयुष्यभर धोका असतो, आणि तिने होकार दिला तर अशा मैफिली होतात. पडतंय ना. गझलकार इतक्या विषयांना भावनांना स्पर्श करीत असतात की त्यासाठी एक वेगळीच दाद द्यायला हवी. भाऊसाहेब पाटणकरांचे शब्द पहा. भावनांची राख माझ्या पुरतीनं भिजली दोवरी, भावनांची राख माझ्या पुरतीनं भिजली दोवरी, झाली तरी होईल माझी फक्त तोवर शायरी. ज्यांनी दिला दर्द, ज्यांनी दिला दर्द त्यांचे मानतो उपकार ते, शायरी बहरावयाला काही जळावे लागते. गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे. एवढेच नव्हे तर तिच्यात एक सूक्ष्म सुंदर निवृत्ती आहे. क्षणभर निवृत्त मनाने जगाकडे पाहता आलं त्याशिवाय खऱ्या प्रवृत्तीची गोडीच कळत नाही. मग असा एखादा क्षण गझलेचा जन्म देऊन जातो. सुरेश भटांनी त्याच क्षणाला कसं पकडले पहा. मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते, कुठेतरी मी उभास होतो आणि कुठेतरी मला दैव नेत होते. जरी जीवाला नको नकोशी हयात हसून काढली मी, जरी जीवाला नको नकोशी हयात हसून काढली मी, निदान जे दुःख सोसले ते सुखात होते, मजेत होते. गझल ऐकण्याची अनुभूती शब्दात नाही मांडता येणार.
तो एक क्षण असतो अवचित, अलौकिक, अद्भुत आणि आनंददायी. तो एक क्षण कलावंत आणि रसिक प्रेक्षकामधील अद्वैत असतो. अशा जिंदगीचा आनंद प्रदीप निफाडकर कसे व्यक्त करतात पहा. सजवून ठेवलेली मी काल जिंदगी ही, आणि आज पाहतो मी कंगाल जिंदगी ही. चुकले असेल माझे जगणे इथे तरीही, तालात गुंफिली मी बेताल जिंदगी ही. शेवटचा अंतरा पहा आपल्याला आश्वासित करतोय. जा आठवा पहाटे एक एक शब्द माझा, जा आठवा पहाटे एक एक शब्द माझा, किरणांतुनी तुम्हीही उधळाल जिंदगी ही. उधळणं म्हणजे काय असतं? उधळणं म्हणजे उधळणंच. उधळणं म्हणजे झेलायला हवं, कारण गझल म्हणजे भावनांचं झेलणं, गझल म्हणजे विरहाला पेलणं, गझल म्हणजे विस्तवाशी खेळ, गझल म्हणजे वास्तवाशी मेळ, गझल म्हणजे दुःख सजवणं, गझल म्हणजे घाव मिरवणं, गझल म्हणजे जगण्याची शक्ती, गझल म्हणजे ऐकिकातली विरक्ती, गझल म्हणजे मनस्वी पद्य, गझल म्हणजे लाघवी मद्य. किक तर येणारच ना, नाही का? म्हणून सदानंद डबीर सहज व्यक्त होतात. त्यांची किक बघा. होताना सांज अशी डोळे हे भरतातच, होताना सांज अशी डोळे हे भरतातच, तेच जुने मद्यालय पाय तिथे वळतातच. घोट घोट घेत असे काळीज हे शिवतो मी, घोट घोट घेत असे काळीज हे शिवतो मी, जळजळते शब्द तरी ओठांवर येतातच, ओठांवर येतातच. त्याच शब्दांची पुढची नजाकत बघा. थोडीच शुद्ध बाकी, सदानंद डबीर परत. थोडीच शुद्ध बाकी, थोडा नशेत आहे, जा सांग त्या जगाला मीही मजेत आहे. सांगू नको मला तू जमिनीवरील गोष्टी, माझे विमान आता उडते हवेत आहे, तरी पण हवेत जरी उडत असलं तरी काळोख सोबतीला, काळोख सोबतीला घेऊन मी निघालो, लाजून सूर्य आता मागून येत आहे, थोडीच शुद्ध बाकी, थोडा नशेत आहे. सूर्यावरून भाऊसाहेबांचा एक शेर आठवला बा. ते सूर्यालाच विचारत असतात. दिनकरा, सूर्य, दिनकरा येते दया मजला तुझी आधीमधी, आहेस का रे पाहिली तू रात्रपणयाची घरी. मग सूर्य काय उत्तर देतो बघा. शायर किती छान असतात बघा. सूर्य उत्तर देतोय, आम्हासही शायराची किव येऊ लागते, याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते. ना म्हणू की इश्क त्याला आहे जराही समजला, ना म्हणू ही इश्क त्याला आहे जराही समजला, इश्कातही दिवसाच जो की रात्र नाही समजला. असो, शरीर सुंदर असो वा नसो, पण शब्द जरूर सुंदर असलेच पाहिजेत. कारण लोक चेहरे विसरतात पण शब्द नाही विसरत हो. भावनांना कागदावर उमटवणं जितकं सोपं नसतं, भावनांना कागदावर उमटवणं जितकं सोपं नसतं, अश्रूंना लपवणं इतकेच ते सुद्धा कठीण असतं. संगीता जोशींचे शब्द काय संदेश देतात पहा. जरूर तेव्हा तुला ओठही शिवता यावे, जरूर तेव्हा तुला ओठही शिवता यावे, जरूर तेव्हा त्या ओठांना हसता यावे. हव्या हव्याच्या ऋतूस नाही म्हणता म्हणता, हव्या हव्याच्या ऋतूस नाही म्हणता म्हणता, जरूर तेव्हा केव्हाही मोहरता यावे. कळीसारखे लेवून घेता यावे अश्रू, कळीसारखे लेवून घेता यावे अश्रू, फुलांसारखे सुकतानाही दरवळता यावे. जशी रवीची तशी असावी अलिप्त वृत्ती. फार सुंदर शेर आहे बघा. जशी रवीची तशी असावी अलिप्त वृत्ती, प्रकाश देऊन झाल्यावर मावळता यावे, मावळता यावे. कळी, सूर्य, निसर्ग हे सांगत आलाय ना. श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान, श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान, झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसताच स्वार्थ आहे. यवतमाळात एक तरुण गझलकार आहे बघा, आबेद शेख नाव त्याचं चपलांचं दुकान आहे, पण शब्द असे चपखल वापरतो की दाद द्यायलाच हवी. करणार काय होतो आबेद शेख, करणार काय होतो मीही जगून जीवन, मज वाटले न माझे माझे असून जीवन. चोहीकडे बघतो निरखून पण कळेना, चोहीकडे बघतो निरखून पण कळेना, दिसते जगाचं सुंदर कोणीकडून जीवन. हातातून माझ्या तू हात काढला आण, मज वाटले निसटले हातातून आता मधून जीवन. काढेल प्राण माझ्या देहामधून नंतर, काढेल प्राण माझ्या देहामधून नंतर, आधी रडेल मृत्यू माझे बघून जीवन, करणार काय होतो मीही जगून जीवन. माणसाचंच नाही हो, बऱ्याचदा शब्द दुष्ट असतात. वर्मी लागले एकदा की हसताना कष्ट होतात. उमेद मात्र
पण काय उमेद मात्र हसण्याची असावी, बाकी सारे जमून जाते. हसता जमलं पाहिजे. हसणे जमल्यावर जगण्याचे गूढ अनामिक कळून येते. आणि अगदी हसत हसत प्रदीप निफाडकर पुण्याचे शायर आहेत, ते लिहून जातात. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते. मी हसत हसत जगलो, मी दुःख पसविले होते. मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी. मग इंद्रधनुचे सारे तर रंग उचलले होते. मी रोज गात भूपाळी, पुढचा शायर बघा. मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवित होतो. मी रोज गात अंगाई चंद्रास निजविले होते. मज शब्द समजले कोठे, मज अर्थ उमजले कोठे, पण तुझा स्पर्श झाला आणि मज सारे कळले होते. आणि अंतऱ्यामधला शायराची मस्ती पहा काय. शेवटचं शायर प्रदीप निफाडकर. देवास कधी मी म्हटले मद पाठव पृथ्वीवरती. देवास कधी मी म्हटले मद पाठव पृथ्वीवरती. मी गझल लिहावी म्हणणे त्यांनीच ढकलले होते. मी हसत हसत जगलो, मी दुःख पसविले होते. निफाडकर म्हणा, डबीर म्हणा, सर्वजण सुरेश भटांचीच मैफिल सजवत पुढे नेत आहेत व स्वतःसोबत आम्हालाही समृद्ध व श्रीमंत करत आहेत. आमचे एक स्नेही आहेत अविनाश करमरकर, ते सुरेश भटांविषयी फार छान लिहितात. सुरेश भटांविषयी त्यांनी लिहिलं होतं, रात्र होती तरुण त्याची मलमली तारुण्य होते. रात्र होती तरुण त्याची मलमली तारुण्य होते. शब्दशिल्पातून त्याच्या रेशमी लावण्य होते. गझलेचा हा बादशाह रंगात आपल्या रंगलेला. शब्द सारे दास बनवणी पायी तयाच्या लीन होते. रात्र होती तरुण त्याची मलमली तारुण्य होते. ईश्वराजवळ जायला प्रेमही लागतं आणि भक्तीही लागते. प्रेम किती नाजूक भावना आहे बघा. मी तर म्हणतो प्रेम शब्द, ह्या भावनेला ज्याने प्रेम शब्द दिला त्याच्यापुढे नतमस्तक व्हावं. प्रेम किती नाजूक भावना व्यक्त करतो. प्रेम शब्द ऐकला तरी मनाला हर्ष होतो. प्रेम शब्द ऐकला तरी मनाला हर्ष होतो. अरे उच्चारून तर बघा, 2 ओठांना स्पर्श होतो. अभिषेकची तरुणाई तर आणखी बोट. त्याला आवडतीची गोष्ट द्यावी ना. त्यांनी एकदा लिहिलं होतं, कधी शेंदूर झालो मी. देवाचा विषय लिहिलं बघा, काय छान लिहिलंय. कधी शेंदूर झालो मी, कधी कापूर झालो मी. तुला भेटण्या देवा किती आतुर झालो मी. अरे प्रेमामुळे कोठे कुणी बदनाम होतो का. अरे प्रेमामुळे कोठे कुणी बदनाम होतो का. जरासे प्रेम केले अन किती मशहूर झालो मी. कधी शेंदूर झालो मी, कधी कापूर झालो मी. पण काही लोकांना हेही खुपतं ना. अशासाठी आबेदच लिहून जातात. काय सुंदर लिहिलं आबेदनी. वाचले ना चाळले त्यांनी मला. वाचले ना चाळले त्यांनी मला. बघ कसे चुरगाळले त्यांनी मला. खोल पुरले तर पुन्हा उगवेन मी. खोल पुरले तर पुन्हा उगवेन मी. यादसाठी जाळले त्यांनी मला. बोकडा सम कापताना समजले. आजवर का पाळले त्यांनी मला. आणि शेवट लिहिला त्यांनी, मी दगड केले स्वतःला शेवटी. मी दगड केले स्वतःला शेवटी. मग कुठे ओवाळले त्यांनी मला. वाचले ना चाळले त्यांनी मला. असे औक्षण करणारे क्षण आयुष्यात जेव्हा येतात तेव्हा जिगर लागते ती व्यक्त होण्याची. आणि ती व्यक्त होते फक्त गझलेतून. गझलकार डॉक्टर दिलीप पांढरपट्टे IAS आहेत. त्यांची जिगरबा काय लिहिलं बघा. उडवा खुशाल माझी. उडवा खुशाल मान माझी तक्रार करणार नाही. उडवा खुशाल मान माझी तक्रार करणार नाही. शर्त इतकीच आहे पण मी वाकणार नाही. आमचे स्नेही नवी मुंबईकर गझलकार आप्पा ठाकूर तर एकदम रोकटोक, अगदी इस्पार न तो उस्पार. ते लिहितात, मी असा जगलो इथे की यापुढे जगणे कशाला. मी असा जगलो इथे की यापुढे जगणे कशाला. जीवनी मी तृप्त झालो शेवटी झुरणे कशाला. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे. एकमेका हसवावे. एकदा हा जन्म येतो त्यातही रडणे कशाला. आणि अंतर्यातला रोकटोकपणा बघा आप्पा ठाकूर. या चितेवर पेटताना मी स्वतःला हे म्हणालो. या चितेवर पेटताना मी स्वतःला हे म्हणालो. जिंदगानी खाक झाली हे पुन्हा जळणे कशाला. हे पुन्हा जळणे कशाला. आप्पांची करार गझल तर स्वित्झर्लंडपर्यंत पोहोचली. त्यातला एक शेर आम्हाला मैफलीसाठी उमेद देऊन गेला. त्यातलं शेर आप्पा ठाकूर. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. संध्येची मद फिकीर नाही दुपार बाकी आहे. आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा
विचार बाकी आहे, आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे. तसं पाहता माय मराठीच्या अंगणात कोणत्याच काव्यप्रकाराला मज्जाव नाही. इथे जाईजुई उमलते, मोगरा फुलतो, गुलाब बहरतो आणि एखादं तुळशीचं रोपटं आपली साधना करीत सुखानं नांदतं. जसा फुलांना गंध असतो तसा मराठी भाषेला एक गंध असावा. अशी गंधाळलेली मराठी गझल म्हणूनच मोहून टाकते. एक प्रभावी गझलकार आहेत विजय आव्हाड. ते अंध आहे, ते सांगूनही पटणार नाहीत, कारण त्यांची शब्दप्रतिमा तेवढी सुंदर आहे, देखणी आहे. या मराठी चांदण्याचे बोल के आभाळ तू. विजय आव्हाडचे शब्द आहेत. या मराठी चांदण्याचे बोल के आभाळ तू, अमृताचा चंद्र होऊन ही उन्हे सांभाळ तू. या मराठीच्या नदीला अमृताचा पूर हो, ढाळली इंद्राणीची आसवे घायाळ तू. वेदनांचे वेद झाले लेखणीच्या प्रेषिता, वेदनांचे वेद झाले लेखणीच्या प्रेषिता, वैभवासाठी मराठी स्वर्गसुद्धा टाळ तू. आणि या मराठी अक्षरावरच विजयचा भरोसा पण आहे, कारण जी अक्षरे इराणी, विजय काय लिहितो बघा, जी अक्षरे इराणी त्यांचाच ग्रंथ व्हावा, जो आरसानं खोटा तो भाग्यवंत व्हावा. पंखात पाखरांच्या आभाळ स्वप्न व्हावे, पंखात पाखरांच्या आभाळ स्वप्न व्हावे, प्रत्येक पारध्याचा घायाळ संत व्हावा, घायाळ संत व्हावा. अशा अनेक गझलांच्या भुलभुलैया माझ्या मनावर अजूनही किमया करून आहे. निवृत्तीच्या सांजवेळी या बरसत जाणाऱ्या गझला मोगऱ्याच्या कळ्याहून दरवळल्या म्हणून तर एक न्यारी श्रीमंती मनाला जाणवत राहते. एक चारोळी आठवते, मोगऱ्याला गजऱ्यात बांधणं खरं तर मला पटत नाही. मोगऱ्याला गजऱ्यात बांधणं खरं तर मला पटत नाही, पण तुझ्या केसात माळायचं म्हटलं की मोगऱ्यालाही ते बंधन वाटत नाही. एकदा असे यातच पुढं सांगतो, एकदा देवाच्या पायात पडलेली फुलं देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली, तुम्ही असे कोणते पुण्य केलं की तुम्ही आज देवाच्या गळ्यात आहात. त्यावर हारातील फुले म्हणाली, त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते, सुई टोचून घ्यावी लागते. तोच धागा जाळ्यात पकडलाय गझलकार शशिकांत कोळींनी. फुलांच्या कत्तली झाल्या, फुलांच्या कत्तली झाल्या, पुढे मग जन्मले अत्तर, सुगंधी ढाळले अश्रू कळ्यांनी कैक पानावर. उन्हाचा 7-12 सावलीने टाळला होता, उन्हाचा 7-12 सावलीने टाळला होता, म्हणे ती धावते तिचाही हक्क सूर्यावर, तिचाही हक्क सूर्यावर. अत्तर वगैरे सर्व बाहेरचं आहे हो. आपल्या आतून सुगंध यायला हवा, जाणवायला हवा आणि समजायलाही हवा. जसं 1000 वेळा तुला पाहावे असेच काही तुझ्या डोळ्यात आहे, 1000 वेळा तुला पाहावे असेच काही तुझ्यात आहे, मिटून डोळे तुला बघावे असेच काही तुझ्यात आहे. मनातल्या या नभात माझ्या घुमे तुझा चंद्रकेशराचा, मनातल्या या नभात माझ्या घुमे तुझा चंद्रकेशराचा, दवातही चांदणे भिजावे असेच काही तुझ्यात आहे. आणि असं पाहिल्यावर कोणी जर दाद दिलीच तर गझलकार पांढरपट्टे व्यक्त होतात ते असे, तू हसलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते, तू हसलीस की सगळ्या काठ्यांची मखमल होते, तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते. मी बघता बघता माझ्या दुःखाचे गाणे करतो, मी बघता बघता माझ्या दुःखाचे गाणे करतो, प्रत्येक वेदना माझी अलबेली मैफिल होते, अलबेली मैफिल होते. असाच प्रेमात आणखी एक शायर पडला, त्याचं नाव गोपाळ मापारी. पण ते व्यक्त होत असताना स्वतःची ओळख कशी करून द्यायचं पहा. हृदय भेटल्यावर पाणी लागत नाही, हृदय भेटल्यावर पाणी लागत नाही, म्हणून मी खडकाच्या नादी लागत नाही. तुझी आठवण हल्ली अपुरी अपुरी येते, तुझी आठवण हल्ली अपुरी अपुरी येते, फक्त आठवण येते आणि उसकी लागत नाही. हाच पुरावा माझा. त्याची पुढची लाईन बघा किती छान आहे. हाच पुरावा माझ्या निर्मळ चारित्र्याचा, हाच पुरावा माझ्या निर्मळ चारित्र्याचा, मला पाहुणे कुठली खिडकीही लागत नाही, खिडकीही लागत नाही. रुसलेले ओठ तुझे, किती शृंगारिक कल्पना आहे बघा. रुसलेले ओठ तुझे ओठांनी उघडू का, रुसलेले ओठ तुझे ओठांनी उघडू का, कारण त्या कुलपाला दुसरी चावी लागत नाही, दुसरी चावी लागत नाही. अशी साधी सामान्य माणसं त्यांच्यातील असामान्यत्व दर्शवितात आणि अशाच भावना व्यक्त करतात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रेजी. त्यांनी फार छानसं लिहिलेलं आहे. मी शोधतो स्वतःला साध्याच माणसात, मी शोधतो स्वतःला साध्याच माणसात, मिळतो मला दिलासा त्याच्या खुल्या दिलात. ते चालती कसेही त्यांना नको तो वाटा, ते चालती कसेही त्यांना नको तो वाटा, मिळती दिशा जगाला त्यांच्याच पावलात. अशा पाऊलवाटेला संतोष वाटपाडेंची रंगीत पाऊलवाट कशी छान देते बघूया. ते असं
थोडं थोडं आणि छानसं लिहून गेलेले आहेत. खुलासा सर्व डागांचा कधी द्यायचा नसतो, म्हणून पांढरा साजरा कधी घालायचा नसतो. सुटू द्या जाऊ द्या येईल माघारी, सुटू द्या जाऊ द्या येईल माघारी, मनाच्या वासराला कासरा बांधायचा नसतो, कासरा बांधायचा नसतो. खरं तर काय असतं, काही जण कागदावर गझल लिहितात तर काही जण काळजावर. संतोषजींचं काळीज काय म्हणतं ऐकायचंय? एवढा विश्वास अजूनही आमचा दैवात आहे, एवढा विश्वास अजूनही आमचा दैवात आहे, की कुठे दिसलाच नाही तर म्हणू दगडात आहे. हात नुसता फिरवला की कोरड्या होतात जखमा. काय शेर आहे बघा. हात नुसता फिरवला की कोरड्या होतात जखमा, एवढे औषध प्रभावी आईच्या स्पर्शात आहे. आणि गमत पहा, आठवत नाही. शेर म्हणजे कसे असतं, प्रत्येक शेर ही एक वेगळी कविता असते, प्रत्येक शेराचा विषय वेगळा असू शकतो. आणि ह्याच गझलमध्ये शेवटचा शेर बघा. आठवत नाही मला बेशुद्ध पडलो मी कसा, आठवत नाही मला बेशुद्ध पडलो मी कसा, ओढणी खाली सरकली हेच लक्षात आहे, हेच लक्षात आहे. असं व्यक्त होणं म्हणजेच मस्ती. सुरेश भटांची मस्ती गझल तर अद्वितीय अशीच. एक शब्दाला तुझ्या ते कवळते आयुष्य माझे. सुरेश भट. एक शब्दाला तुझ्या ते कवळते आयुष्य माझे, मी तुझ्याशी बोलताना उधळते आयुष्य माझे. तू इथे असतेस तेव्हा पेलतो आकाश सारे, तू इथे असतेस तेव्हा पेलतो आकाश सारे, दूर तू जातेस तेव्हा निखळते आयुष्य माझे. काल होतो मी स्वतःच्या आगळ्या मस्तीत थोडा, काल होतो मी स्वतःच्या आगळ्या मस्तीत थोडा, आज ती मस्तीच माझी झिरोते आयुष्य आहे, झिरोते आयुष्य आहे. हीच मस्ती कधी मग गद्यात व्यक्त होते, कधी पद्यात व्यक्त होते, नंतर कधी मद्यातही व्यक्त होते. ती जामची मजा बघा. मराठी जाम शब्द बघा. मराठीमधला जाम वेगळा, हिंदीमधला जाम वेगळा, इंग्रजीतला जाम वेगळा, खायचा जाम वेगळा, प्यायचाही जाम वेगळा, जाम बोर होते मधला जाम वेगळा, तर ट्रॅफिकमधला जाम वेगळा. जाम गोळ आहे ना भाऊ. गझलकारा ललिता भाटिया हा जाम शब्द पकडतात. त्या जामविषयी मदिरा सुक्त गझलेमध्ये ते लिहितात. त्या गझलेचं नाव होतं मदिरा सुक्त. त्यांनी लिहिलं होतं, मी एकटाना येथे, हातात जाम आहे, ज्याने दिला मला तो त्याला सलाम आहे. फेसाळ सोनरंगी रंगात रंगलेली, फेसाळ सोनरंगी रंगात रंगलेली, अतृप्त आन गहिरी प्रत्येक श्याम आहे, ज्याने दिला मला तो त्याला सलाम आहे. शेवटचा बघा छान आहे. पुसतात ना पिणारे, फार सुंदर कल्पना आहे बघा. पुसतात ना पिणारे मदिरेचं काय आहे, पुसतात ना पिणारे मदिरेचं काय आहे, भक्तास मात्र वाटे प्याल्यात राम आहे, प्याल्यात राम आहे. जगण्यात राम शोधणं हे मात्र प्रत्येकाचं वेगवेगळं, कारण नियतीचा हा खेळ आहे. तर नियती म्हणजे काय असते, हा नियती काय सांगते बघा. हा खेळ मांडणारा अगदी खुळा नसावा, हा खेळ मांडणारा अगदी खुळा नसावा, जगण्यात यारो काही अर्थही असावा. मरणासमोर आम्ही हरणार हे खरेपण, मरणासमोर आम्ही हरणार हे खरेपण, जीवनात यारो काही आनंदही असावा, आनंदही असावा. हरिवंशराय बच्चनची मधुशाला सर्वांना ज्ञात असेलच. तेवढ्यात तोडीची मराठी शायरी ज्ञानपीठकार विंदांच्या सिद्धास्त लेखणीतून उतरली. मी का असं म्हणतोय तिथे पुढच्या लाईन बघा. ज्ञानपीठकार विंदा. प्यालो किती तरीही प्यालेन मोजितो मी, प्यालो किती तरीही प्यालेन मोजितो मी, आहे पिता पिवळीता तो एक मानतो मी. अवकाश हाच प्याला. काय कल्पना आहे बघा. अवकाश हाच प्याला आणि काळ हीच दारू, थेंबात सांडलेल्यात ग्रह गोल पाहतो मी. आणि पुढचा शेर बघा. पापात पुण्य मिसळी सत्यात अनअसत्य, पापात पुण्य मिसळी सत्यात अनअसत्य, जो कॉकटेल करता त्यालाच मानतो मी. आणि ह्या शेवटच्या शेरावर आपली दाद मला आवश्यक आहे. ते फार विंदांचे शब्द आहेत. आणि शेवटचा शेर बघा. कक्षेवरी उगा का, कक्षेवरी उगा का कलली वसुंधराई. वसुंधरा काय कलली माहिती आहे का. कक्षेवरी उगा का कलली वसुंधराही, झुकली अशी कशाने ते एक जाणतो मी. असं झुकणं म्हणजेच कधी काय काय घडतं पहा. आणि यालाच म्हणतात विंदा. असं झुकणं कधी लागतं, तुम्ही लीन झाला तर. आणि लीन कधी होता, तर लीन झाला तर. मराठीमधला जाम वेगळा. कधी दुःखात
कधीकधी दुःखात तल्लीनता येऊ शकत नाही. दुःख म्हटल्यावर अहमद फराची रंजिशी सई तुम्हाला गझल आठवत असेल. पण अनिल कांबळे त्याच भावना कशा व्यक्त करतात बघा. आनंद घ्या. ये पुन्हा रंग बदलण्यासाठी, ये पुन्हा रंग बदलण्यासाठी, दे घाव नवा बहरण्यासाठी, ही कशी रीत इथे लोकांची, प्रेम करतात विसरण्यासाठी. शब्द एक एक असा येतो की जन्मदाताच समजण्यासाठी. हाय आयुष्य असे कैदाशी, घाबरे जीव निसटण्यासाठी. पण जीव घाबरून कसं चालेल? जीवनानंद घ्यायचा तर मनातल्या जलाशयात उठणाऱ्या तरंगाकडे पहा. शोकातून प्रकट होतो तो श्लोक, शोकातून प्रकट होतो तो श्लोक, आणि वेदनेतून प्रकट होतो तो शेर. शेर वनातला असो की मनातला, काळजाला भेटणारच ना. वनातल्या शेराची डरकाळी असं म्हणतात नेनात ते, गझलेचा शेर मनात तरंग निर्माण करतो. तरंगातून लाट निर्माण व्हावी आणि त्या लाटेतून मनात गाज निर्माण व्हावी म्हणून हे केलेलं आहे. अशा गझला ऐकल्यावरचे विंदांचे विचार खूप काही सांगून जातात. गझलेचं शीर्षकच आहे लक्षात ठेवा. उंचीनं वाढते आपली, फारशी वाटू नये वा. विंदा लिहित आहेत, उंचीनं आपली वाढते, फारशी वाटू नये वा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी, ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी, तीन कामे आपल्या, एवढे लक्षात ठेवा. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे, एवढे लक्षात ठेवा. तसं लक्ष असतंच म्हणा. आणि असं लक्ष असल्यामुळेच काहीतरी बाकी राहिलं आहे याची जाणीव होऊन जाते. सदानंद डबेरांचे शब्द बघा, तेच बाकी किती छान व्यक्त करतायत. आयुष्याची देणे घेणे अजून बाकी, आयुष्याची देणे घेणे अजून बाकी, या जगण्याचे किती मनसुबे अजून बाकी, आता माणसे कळू लागली जरा जराशी, किती चेहरे वाचायचे अजून बाकी. डबीर आहे रहस्यमयी कथा जिण्याची, डबीर आहे रहस्यमयी कथा जिण्याची, पण शेवटचे पान वाचणे अजून बाकी, पण शेवटचे पान वाचणे अजून बाकी. आता इथेच थांबूया. बाकी राहिलेलं पुनश्च कधीतरी. आता ह्या वर्षाचे थोडे दिवस राहिलेले आहेत तर काही बाकी ठेवूया आपण आणि पुढील वर्षी परत भेटूया. परत असंच गझलमध्ये भेटूया. छान छान. धन्यवाद.